हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. ॲक्च्युली मी विचार तर केला आता की मी रोज ब्लॉगिंग करणार आहे. पण खरं तर माझं एक कारण असं पण आहे, कारण मला ना आत्ताच कळलं आहे की इंस्टाग्रामवरती आपण एकही पैसे कमवू शकत नाही. तर मला असं वाटतं की मी इतकी मेहनत करतेच आहे, तर मग मी व्हिडिओमधून किंवा आणखीन लाईक आता इतकी मेहनत करतोच आहे, तर त्याचं काहीतरी बेनिफिट मिळायला पाहिजे. लाईक म्हणजे थोडीफार का असे ना, तर थोडंसं इन्कम साईड बाय साईड सुरू व्हायला पाहिजे, मला असं वाटतं आहे. तर मी आता यूट्यूब चॅनलवर पण हे करणार आहे आणि म्हणजे आहेच माझं चॅनल पण तिथे, पण मी विचार करते की ब्लॉगिंग थ्रू आता काहीतरी होतं आहे का, प्रयत्न करून बघूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी बरेच व्हिडिओ पाहिले, तर बरेच लोकांनी असं सांगितलं आहे की आपले नातेवाईक, फ्रेंड्स आणि बाकी सगळ्यांना ब्लॉग करून टाका. ते जे 4 लोकं असतात ना, 4 लोकं जी आपल्याला कधीच माहीत नसतात, तर ती लोकं काय बोलतील, काय करतील, कसा विचार करतील, ह्या सगळ्यांचा विचार करून तर आपण ती 4 लोकं शोधण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे ते ब्लॉक करण्याच्या ह्याच्यामध्ये. तर आपल्याला काय करायचंय, त्या 4 लोकांशी असाही आपल्याला काही संबंध नाहीये. आणि शिवाय ती लोकं आपले ब्लॉग बघणार, ठीक आहे. पण ती लोकं लाईक नाही करणार, शेअर नाही करणार, सबस्क्राईब नाही करणार. त्याच्यामध्ये ती लोकं नावं ठेवणार. पण मला असं वाटतं, की अशा लोकांना बघू दे ना, कळू दे आम्ही काय करतोय. काय नाही तर कमीत कमी जळायचं काम तरी करतील, करू देते. तर म्हणून मला असं वाटतंय, की मी कोणाला ब्लॉग बी करणार नाहीये. ज्यांना बघायचं त्यांनी बघा आणि बघत असतील तर मग आपण अजून त्यांना जळवायचं, असं मला वाटतं. ठीक आहे. तर आज माझ्या ब्लॉगचा आहे दुसरा दिवस. आज आहे रविवार आणि रविवारची सकाळ म्हणजे खूप लेट असते. म्हणजे सकाळ म्हणजे अगदी दुपारच्या आसपासच असते. कारण रविवार ही माझ्या हक्काची सुट्टी असते आणि मी मंडे टू फ्रायडे खूप खूप लवकर उठते आणि मी खूप दमलेली असते. तर मला असं वाटतं रविवारी मी खूप आरामशीर उठावं. आणि आम्ही लोकं उठून आमचा आता ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आणि आता आम्ही लोकं तयारी करतो आहे डीमार्टला जाण्यासाठी. थोडंफार काय सामान घ्यायचं आहे, तर ते सामान घेऊन मग आम्ही लोकं येऊ. आणि आज पहिल्यांदा माझा नवरा माझ्यासाठी चिकन बनवणार आहे, जे त्याने आजपर्यंत कधीच केलं नाही आहे. आणि आज बघू तो माझ्यासाठी कसा चिकन बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. त्याने अगदी चॉपिंगपासून सगळं त्याने केलेलं आहे आणि हे मी त्यालाच करायला लावणार आहे. त्याला मी चॉपिंगपासून सगळं त्यालाच करायला लावणार आहे, कारण तो म्हणाला आहे की मी बनवतो. तर तू बनवतो ह्याचा अर्थ असं नाही आहे की तू जाऊन तिकडे फक्त असं फोडणी घालून येणार आणि मग बोलणार की मी बनवलं तर ते चालणार नाही आहे. तर मी त्याला चॉपिंगपासून सगळं करून द्यायला सांगणार आहे. फक्त चिकन मी त्याला धुवून देईन. ठीक आहे. तर बघूया असं चिकन कसं बनवणार आहे.